नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे इथे इडली सांबर आणि चटणी. कारण माझ्या फ्रेंडची मम्मी थोडीशी आजारी होती आणि त्यांना हलकं फुलकं असं जेवायला सांगितलं आहे. मग म्हटलं की इडली बेस्ट आहे, कारण चपाती वगैरे त्यांना द्यायची नाही आहे. तर मग भात वरणपेक्षा म्हटलं इडली का नाही, म्हणून मी इडली बनवते आहे. तर मी वालं जे इन्स्टंट इडलीचं पीठ मागवलेलं आहे, इडली बॅटर. आणि चटणी वगैरे मी घरीच बनवून घेते आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचे बारीक काप केलेले आहेत. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर ॲड करून वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आणि टेस्ट करून बघते मी, तर एकच नंबर झालेला आहे. साखर पण थोडीशी ॲड करायची आहे, कारण त्याने खूप छान चव येते. आणि मग परत मी तडकाची तयारी करते आहे. तर नॉर्मली आपलं जिरे मोहरी, तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरीची त्यामध्ये तडका दिलेला आहे. आणि आपला कढीपत्ता पण टाकलेला आहे. आणि ते वरतूनच आपल्याला चटणीमध्ये ॲड करायचं आहे. खूप छान चटणी होते. ही आपली सोलापूर साईडला चटणी बनवली जाते बघा. आणि सांबार बनवायची पण तयारी साईडलाच करते. तर मी त्यासाठी टोमॅटो बारीक चिरून घेते. काही जण डायरेक्टच डाळीमध्ये शिजवतात, तसं केलं तरी चालेल. पण जर तुम्ही फोडणी देताना जरी टोमॅटो टाकत असेल तरी पण छान आहे. एवढंच की जास्त असं त्याला शिजेपर्यंत पूर्ण फोडणी करून घ्यायची, म्हणजे टोमॅटो चांगले गळले पाहिजेत त्याच्यामध्ये. सांबारसाठी मी टोमॅटो छान चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि अद्रक लसूण असं नॉर्मली ओबडधोबड आपल्या खलबत्त्याने कुटून घेतलेलं आहे. तर त्याची पण चव खूप छान लागणार आहे आपल्याला सांबारमध्ये. आणि मी सांबार मसाला यावेळेस फर्स्ट टाईम ॲड करते, नाहीतर मी आपला काळा मसाला घरचा आणि लाल तिखट यानेच खूप छान सांबार बनतं. पण ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता सांबार मसाला. ते थोडक्यात आपल्या गरम मसालासारखंच असतं, जास्त काय असा डिफरन्स नाही आहे. तर सांबार पण बघा मी बनवून घेते आहे. आणि पिल्लू तिकडे रडत होतं, मध्येच पिल्लूला पण आणायला जावं लागतं. कोणाकोणाला आवडतं इडली सांबार आणि चटणी. आमच्या घरी नेहमी बनतं, पण मला यापेक्षाही जास्त पोहेच आवडतात. तर मी आपलं सांबार करणार आहे, तर मी त्यात थोडासा सांबार मसाला पण टाकते. सहसा मी टाकत नाही, कारण आपलं तिखटच खूप छान असतं की त्याच्याने म्हणजे भारी बनतं सांबार. म्हणजे असं सांबार मसाला वगैरे टाकायची अशी काही गरज नाहीये, पण छान लागतं, टाकते. कमी तेलामध्ये बनवायचं आहे, कारण माझ्या मैत्रिणीच्या आईला, म्हणजे माझ्या आईसारख्याच आहेत ते, त्यांना बनवायचं आहे. कारण ते आत्ताच जस्ट हॉस्पिटलमधून त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे, 2 दिवस झाले. तर त्यांना जास्त असं खायचं नाही. आपण वरण कसं बनवतो ना, सेम तसं, फक्त थोडासा सांबार मसाला आणि तिखट ॲड करायचं यामध्ये. छान असं आपलं तडका देऊन घ्यायचं. बघा, छान असं आपलं डाळ गळलेली आहे. छान तिला मी फेकून घेते. मी तुरीच्या डाळीचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे, मूग डाळ जास्त घेतली. आणि तुम्ही वाटलं तर आपली मसूरची डाळ पण ऍड करू शकता. खूप छान सांबार मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा, आपले टोमॅटो शिजत आलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला डाळ ॲड करायची. आणि चटणी बघा बनवून झालेली आहे, खोबऱ्याची चटणी इडलीसोबत खायला. आणि इकडं आता आपली इडली पण तयार झाली असतील.
सगळं शिजून झालं की त्याच्यामध्ये आपण डाळ ऍड करूया. आपली चटणी पण बनवून तयार आहे. पिलू बघ ना, तिथं बघ ना कॅमेरामध्ये. आपले फ्रेंड्स पाहतात ना आपल्याला. नको, काही ओढायचं नाही बाळा. तर छानपैकी असं माझं इडली बनवून झालेली आहे आणि गरम असतानाच इडली मी काढून घेतलेली आहे. तर खूप छान इडली आपली निघते, म्हणजे तुटत वगैरे नाही. आणि सांबार पण झालेला आहे. तर मी मिस्टरांना पहिलं जेवायला वाढते आणि टिफिन पण तयार करते द्यायला. आणि खरंच खूप सॉफ्ट इडली झाली आहे आणि सांबार पण एकदम टेस्टी. आणि चटणीचं तर विचारायलाच नको, कारण माझ्या हातची चटणी म्हणजे मी जशी बनवते ना, खूप छान लागते. मला तर खूप आवडते आपली सोलापूर स्टाईल स्पेशल चटणी. तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट असू द्या. जर नवीन व्ह्यूवर्स पाहत असतील तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या चॅनेलला प्रेम द्या.